नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. मुंबई उच्च न्यायालयात लिपिक आणि शिपाई पदासाठीची तयारी तुम्ही करत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेक विद्यार्थी अभ्यास तर करतात, पण नक्की कोणत्या विषयातील कोणत्या घटकावर म्हणजेच टॉपिक्सवर जास्त भर द्यावा यामध्ये गोंधळलेले असतात. आज आपण 90 गुणांच्या चाळणी परीक्षेसाठी सब्जेक्ट वाईज इम्पॉर्टंट टॉपिक्स पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घ्या, ही परीक्षा 90 गुणांची आहे आणि तुम्हाला पात्र होण्यासाठी किमान 45 गुण मिळवणे आवश्यक आहे. यात इंग्रजी, अंकगणित आणि बुद्धिमत्ता या 3 विषयांना सर्वाधिक वेटेज आहे. आता आपण प्रत्येक विषयाचे महत्त्वाचे टॉपिक्स पाहूया. 1. इंग्रजी व्याकरण. मित्रांनो, इंग्रजी हा या परीक्षेचा कणा आहे. यात टेन्सेस, डिरेक्ट इनडिरेक्ट स्पीच आणि ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस यावर हमखास प्रश्न येतात. त्यासोबतच सिनॉनिम्स म्हणजेच समानार्थी आणि अँटोनिम्स म्हणजेच विरुद्धार्थी शब्दांचा सराव रोज करा. वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजेच शब्दसमूहाबद्दल एक शब्द विसरू नका. 2. मराठी व्याकरण. मराठीत पैकीच्या पैकी गुण मिळवता येतात. यात प्रयोग, समास आणि अलंकार हे 3 मुख्य टॉपिक आहेत. तसेच प्रचलित म्हणी आणि वाक्प्रचार यांचा अर्थ आणि वाक्यात उपयोग यावर जास्त लक्ष द्या. 3. गणित व बुद्धिमत्ता. या विभागात एकूण 40 गुण आहेत. अंकगणितात टक्केवारी, नफा तोटा, काळ काम वेग आणि सरासरी हे 4 टॉपिक्स परफेक्ट करा. बुद्धिमत्तेत संख्या मालिका म्हणजेच नंबर सिरीज, नातेसंबंध म्हणजेच ब्लड रिलेशन्स आणि दिशाज्ञान म्हणजेच डिरेक्शन यावर जास्त प्रश्न विचारले जातात. 4. सामान्य ज्ञान व संगणक. जीकेमध्ये महाराष्ट्राचा इतिहास, समाजसुधारक आणि विशेषतः न्यायव्यवस्थेची माहिती म्हणजेच मुंबई हायकोर्टाची स्थापना, खंडपीठे वाचून ठेवा. संगणकासाठी MS ऑफिस के शॉर्टकट कीज आणि इंटरनेटमधील मूलभूत संज्ञा पाठ करा. तर मित्रांनो, हे होते मुंबई उच्च न्यायालय परीक्षेसाठीचे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स. तुम्हाला कोणत्या विषयावर सविस्तर व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परीक्षेसाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.